गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम डॉक्टर समृद्धी टापरे. आज आपण बघणार भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा यातील भाग 2. विद्यार्थ्यांनो, मागील भागात आपण समाजशास्त्रज्ञ भाग 1 बघितला, ज्यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धुर्ये यांचे विचार बघितले. आज आपण बघणार भाग 2, ज्यामध्ये आपण म्हैसूर श्रीनिवास, त्याचप्रमाणे दुर्जटी प्रसाद मुखर्जी, ज्यांना डी.पी. मुखर्जी म्हणून ओळखतो, आणि त्याचप्रमाणे श्यामचरण दुबे या 3 समाजशास्त्रज्ञांबद्दल माहिती बघणार आहोत. पहिले जे आपले समाजशास्त्रज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर म्हैसूर एन श्रीनिवास. भारतीय समाजशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका वठविणाऱ्या डॉक्टर म्हैसूर नरसिंहाचार्य श्रीनिवास यांचा जन्म कर्नाटकातील म्हैसूर येथे 16 नोव्हेंबर 1916 रोजी झाला. म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी BA ची पदवी घेतली. मुंबई विद्यापीठात डॉक्टर GS धुर्ये यांचे MA चे विद्यार्थी होते. त्यांना PhD पदवी दक्षिण भारतातील कुर्ग लोकांमधील धर्म आणि समाज या प्रबंधाला डॉक्टर GS धुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली. श्रीनिवास यांनी इंग्लंड येथील ऑक्सफर्ड विद्यापीठातून D.Phil ची पदवी मिळवली आणि तेथेच 1948 ते 1951 दरम्यान समाजशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून काम केले. 1959 ते 1972 दरम्यान महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठात समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक्स या संस्थेची स्थापना केली व संशोधनात्मक कार्य केले. 1953 ते 1954 मध्ये मँचेस्टर विद्यापीठाने सायमन सिनियर रिसर्च फेलो ला मान्यता दिली. 1956 ते 1957 मधील शैक्षणिक काळातील ब्रिटन व अमेरिकेतील रॉकफेअर फेलोशिप, ग्रेट ब्रिटन व आयर्लंड मधील रॉयल अँथ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूट या संस्थेची फेलोशिप मिळविणाऱ्यांमध्ये प्रथम भारतीय विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांना आयर्लंडमध्ये रिव्हर्स मेमोरियल मेडल, भारतातील शरदचंद्र रॉ सुवर्ण पदक 1950 ला मिळालं. D.G. धुर्ये मेमोरियल स्मृतिचिन्ह या व्यतिरिक्त शिकागो नाईट्स ऑफ म्हैसूर विद्यापीठातर्फे सन्माननीय पदवी आणि नौरोजी मेमोरियल पारितोषिक 1971 व हकले मेमोरियल पदक 1976 अशी विविध पदक व पारितोषिक त्यांना मिळाले आहे. अशा या महान समाजशास्त्रज्ञांचे 30 नोव्हेंबर 1999 रोजी निधन झाले. डॉक्टर म्हैसूर एन श्रीनिवास यांची ग्रंथरचना म्हणजे दक्षिण भारतातील कुर्ग लोकांमधील धर्म आणि समाज, दक्षिण भारतीय समाज संघटन, भारतीय खेडे, आधुनिक भारतीय जाती आणि इतर निबंध, आधुनिक समाज परिवर्तन, भारतीय समाज संरचना, ग्राम स्मरण, भारतातील प्रभावी जातीचे समाज परिवर्तन इत्यादी ग्रंथरचना ही डॉक्टर म्हैसूर एन श्रीनिवास यांची बघायला मिळते. डॉक्टर म्हैसूर एन श्रीनिवास यांनी प्रभावी जातीची संकल्पना ही आपल्या समोर मांडलेली आहे. ते म्हणतात की ज्या जातींनी आर्थिक व राजकीय क्षेत्रात उच्च स्थान मिळवून घेतले आहे त्याचं प्रभुत्व हे इतर जातीवर असते. अशा जातींना प्रभुत्वशाली जात किंवा प्रभावी जात असं म्हणतात. या प्रभावी जातीचे काही घटकही आहेत. ते घटक म्हणजे लोकसांख्यिकीय प्रभाव, जमीनदारांची मागणी, शिक्षण, स्थानिक व्यवस्थेत उच्च स्थान, शासकीय नोकरी व उत्पन्नाचे नागरी स्रोत आणि राजकारणात सहभाग. अशा प्रकारचे घटक हे प्रभावी जातीचे बघायला मिळतात. त्यातील पहिला घटक बघूया, लोकसांख्यिकीय प्रभाव. डॉक्टर एम एन श्रीनिवास यांच्या मते ज्या प्रदेशाला लोकसंख्या दृष्ट्या इतर जातीपेक्षा जास्त असेल त्या जातीचे प्रभुत्वशाली जात म्हणून प्रभावी ठरते. लोकसांख्यिकीय घटकावर प्रभुत्व जातीची संकल्पना आधुनिक काळात अस्तित्वात असली तरी पारंपरिक समाज व्यवस्थेत प्रभावी जातीचे स्वरूप संपूर्णतः नष्ट झालेले नाही. या उलट अलीकडील काळात प्रत्येक प्रादेशिक समाजात लोकसंख्यात्मक दृष्ट्या इतर जातीच्या लोकांपेक्षा जास्त असल्याने निर्णायक प्रभुत्व प्रस्थापित करतात. महाराष्ट्रात इतर जाती श्रीमंत असताना सुद्धा लोकसंख्यात्मक मराठा जातीची संख्या जास्त असल्याने सर्वच क्षेत्रात वर्चस्व स्थापित केल्याचे आपल्याला आढळून येते. दुसरा जो घटक आहे ते म्हणजे जमीनदारांची मालकी. ग्राम्य समाज व्यवस्थेत शेत जमिनीचे विशेष महत्त्व असते. त्यामुळे जातीच्या लोकांकडे जास्त जमीन असते. ते जमीनदार समजले जातात. ग्राम्य समाजात जमीन हे उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण स्रोत असते.
त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्याने सर्व गावाच्या लोकांचा उदरनिर्वाह जमीनदाराच्या मालकी असलेल्या शेतीवर असते, ज्यामुळे जमीनदार त्या गावचा आर्थिक शक्ती म्हणून ग्राम्य जीवनावर प्रभुत्व निर्माण करतो, कारण शेतमजूर म्हणून इतर जातीचे लोक हे काम करीत असतात. नंतरचा घटक म्हणजे शिक्षण. शिक्षणामुळे लोकांना समाजात मान सन्मान मिळत आहे. ज्या जातीचे लोक इतर जातीच्या लोकांपेक्षा उच्च शिक्षा विभूषित आहेत, त्या जातीच्या लोकांना ग्रामीण समाजावर प्रभुत्व, राजकीय सत्ता आणि दिशा इत्यादी दृष्टीने प्रभाव टाकता येतो. अशा प्रकारचा परिणाम हा प्रभुत्व जातीचा होतो. त्यानंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे स्थानीय अधिक्रम व्यवस्थेत उच्च स्थान. भारतीय समाजात जातीनिष्ठ स्तर रचनेत जातीच्या आधारे विभिन्न समूहात विभाजन झालेले आहे. स्पृश्य अस्पृश्य या कल्पनेवर जातीची संकल्पना विसंबून आहे. धार्मिक शुद्धतेच्या दृष्टीने जात श्रेष्ठ असल्याने त्या जातीचे इतर जातीच्या लोकांवर आणि प्रत्येक सामाजिक पैलूंवर वर्चस्व हे आपल्याला दिसून येते. नंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे शासकीय नोकरी व उत्पन्नाचे नागरी स्रोत. ग्रामीण जीवनात व्यापक प्रमाणात सांस्कृतिकीकरण व पाश्चिमात्य संकल्पनांचा विकास होऊन प्रभावी जातीची संकल्पना ही नष्ट होऊ शकली नाही, परंतु प्रशासनातील नोकरी व उत्पन्नाचे नागरी स्रोत, राजकीय सत्ता यांचे महत्त्व विभिन्न जातीच्या ग्रामीण लोकांना कळू लागले. म्हणून ज्या जातीचे बहुतेक सदस्य शासकीय नोकऱ्यांमध्ये असतात त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली असते, त्यांचा सामाजिक दर्जा उच्च असतो. शासकीय अधिकारी आपापल्या जातीच्या लोकांना व इतर जातीच्या लोकांनाही नागरी उत्पन्नाचे स्रोत मिळविण्याकरता सहकार्य करतात. त्यांना व्यवसाय व इतर क्षेत्रात रोजगाराकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करतात. त्यामुळे त्यांचा ग्रामीण जीवनावर दबदबा असतो. त्यानंतर आपण बघूया की या प्रभावी नंतरचा जो आपला घटक आहे तो म्हणजे राजकारणात सहभाग. लोकशाही सत्तेच्या विकेंद्रीकरणानंतर स्थानिक स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राजकारणातील सहभाग असलेल्या जातीचे ग्रामीण समाज जीवनावर प्रभुत्व निर्माण झालेले आहे. ग्रामीण राजकारणातील स्थानीय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व इतर निवडणुकीत ज्या जातीच्या लोकांचा सहभाग असतो अशा जातींचा दर्जा वाढतो, ज्यामुळे इतर जातीच्या लोकांवर दबदबा वाढतो. म्हणून ग्रामीण जीवनाच्या विविध क्षेत्रावर प्रभुत्व निर्माण होते. अशा प्रकारचे घटक हे प्रभावी जातीचे आहेत. त्यानंतर आपण बघूया की या प्रभावी जातीचे किंवा प्रभुत्वशाली जातीचे काय परिणाम होतात. तर पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे जातीचे सीमांतीकरण. भारतीय लोकशाहीमधील निम्न आणि लोकसंख्येने अल्प असलेल्या जातीच्या लोकांचे राजकारण धोक्यात आलेले आहे, कारण निवडणुकीत बहुसंख्य सदस्य असलेल्या जातीचे उमेदवार जास्त सदस्य असल्यामुळे निवडून येतात. निवडून आलेले सदस्य लोकप्रतिनिधी सर्वांचा असला तरी सर्वांच्या कल्याणाचा मार्ग निवडण्याऐवजी स्वजाती भावनेमुळे आपल्याच जातीच्या कल्याणाचा मार्ग निवडताना दिसून येतात. अशा प्रकारे या जातीचं सीमांतीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. दुसरा जो परिणाम आहे तो म्हणजे लोकशाही बहुसंख्येने प्रभावित. प्रभावित जातीचा परिणाम असा झाला की भारताची लोकशाही बहुसंख्येने प्रभावित झालेली आढळून येते. लोकशाहीमध्ये निवडणूक महत्त्वपूर्ण असल्याने निवडणुकीत संख्येच्या आधारे निवडून येऊन प्रभुत्व जाती सत्ता मिळविण्याचा प्रयत्न संख्याबळाचा वापर करून करतात. प्रभावित जातीचे प्रभुत्व केवळ ग्रामीण क्षेत्रातच नाही तर नागरिक क्षेत्रातही प्रभावित जातीच्या निवडणुकांवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा परिणाम म्हणजे अल्पजाती व कनिष्ठ जातीचे शोषण. प्रभुत्व जातीचे लोक आपली शक्ती व प्रतिष्ठा स्वतःच्या महत्वाकांक्षाकरिता उपयोग करून अल्पजाती व कनिष्ठ जातीच्या लोकांचे शोषण करतात. अल्पसंख्याक व अतिशूद्र जातींची प्रगती त्यांना नको असते. अशा प्रकारे या प्रभावी जातीचे परिणाम हे आपल्यावर होत असतात. डॉक्टर म्हैसूर एन श्रीनिवास यांनी जी आपल्याला दुसरी संकल्पना सांगितली आहे ती आहे सांस्कृतिकीकरण. शाकाहारी आणि मादक पदार्थ विरहित गोष्टींचा स्वीकार करून 1 किंवा 2 पिढ्यांमध्ये जातीच्या अधिक्रमात असलेले स्थान बदलविण्याची कनिष्ठ जातीची गतिशीलतेची प्रक्रिया म्हणजे सांस्कृतिकीकरण असे डॉक्टर म्हैसूर एन श्रीनिवास म्हणतात. त्यांनी या सांस्कृतिकीकरणाची काही लक्षणे आणि वैशिष्ट्ये देखील सांगितलेली आहेत. त्यातील पहिलं लक्षण आहे सामाजिक परिवर्तन. सांस्कृतिकीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट करताना डॉक्टर एम एन श्रीनिवास यांनी स्पष्ट केले की परंपरा जीवनविषयक दृष्टिकोनाच्या अनुकरणापुरतीच
सांस्कृतिकीकरणाची प्रक्रिया मर्यादित नाही, तर नवीन विचारमूल्ये, संकेत उच्च जातींनी जी स्वीकृत केलेली आहे त्यांच्या परिवर्तनशीलतेशी निगडीत आहे. आणि नवनवीन विचार, संकेत, धर्मनिरपेक्ष मूल्य भारतासारख्या विशाल समुदायात नेहमीच आढळून येतात. भारतीय समाजातील प्रादेशिक पातळीवर प्रभावित जातीच्या लोकांकडून लौकिक मूल्य असणाऱ्या सांस्कृतिक गोष्टीचे अनुकरण ब्राह्मण व इतर उच्च जातीचे लोक करतात आणि स्वतःच्या जाती समूहात परिवर्तन घडवून आणतात. म्हणजेच सांस्कृतिकीकरण ब्राह्मण व इतर उच्च जातीचे लोक प्रभावित जातीच्या लोकांशी एकरूप होऊन स्वतःमधील जीवन मूल्यांमध्ये बदल घडवितात. याचाच अर्थ असा होतो की समाजाचे आदर्श, मूल्ये, संकेत व रीतिरिवाज यामध्ये बदल झालेले दिसून येतात. दुसरं जे लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक गतिशीलता. सामाजिक गतिशीलतेचे अध्ययन समाजशास्त्रात सामाजिक स्तरीकरण व सामाजिक परिवर्तन संदर्भात केले जाते. या दृष्टीने सांस्कृतिकीकरण हे सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाची एक प्रक्रिया आहे. कुठल्याही कनिष्ठ जातीचे लोक उच्च जातीचा जीवनात्मक दृष्टिकोन, परंपरा, मूल्ये, आचार विचार इत्यादी आत्मसात करून आपला सामाजिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न करतात. जीवनविषयक दृष्टिकोन, संकेत, रीतिरिवाज, पोशाख इत्यादी गोष्टीचे आत्मसात ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य जातीचे लोक करतात. म्हणजेच सांस्कृतिकीकरणामुळे भारतीय समाजामधील परिवर्तनाची दिशा व गती स्पष्ट असल्याचे आपल्याला आढळून येते. नंतरचं जे वैशिष्ट्य सांगितले आहे ते म्हणजे सर्वव्यापी प्रक्रिया. डॉक्टर एम एन श्रीनिवास यांच्या मते संस्कृतीकरणाची प्रक्रिया भारताच्या इतिहासात सांस्कृतिक परिवर्तनाची एक मुख्य प्रक्रिया आहे, जी भारताच्या प्रत्येक प्रादेशिक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात आढळून येते, जी विस्तृत रूपात भारतीय समूहाच्या आर्थिक, राजकीय आणि व्यावसायिक दर्जात परिवर्तन प्रक्रियेला निर्देशित करते. सांस्कृतिकीकरणाची प्रक्रिया मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंना छेदणारी असल्याने मानवी जीवन पद्धतीच्या स्थित्यंतरात्मक घटकाशी निगडीत आहे. त्यामुळे सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेला सर्वव्यापी प्रक्रिया म्हटले आहे. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामूहिक प्रक्रिया. सांस्कृतिकीकरणाची प्रक्रिया ही व्यक्तिगत नसून सामूहिक स्वरूपाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कनिष्ठ जातींचा समूह उच्च जाती समूहाची मूल्ये, रीतिरिवाज, जीवनशैली, आचार विचार आत्मसात करून स्वसमूहाचा सामाजिक दर्जा उंचविण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे प्रादेशिक क्षेत्रातील प्रभावित जात समूहाच्या जीवन मूल्याचे, त्या राजकीय शैलीचे आणि संकेत मूल्यांचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जाती समूह आत्मसात करून स्वसमूहाचा सामाजिक दर्जा उंचविण्याचा प्रयत्न करतात. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विकासात्मक प्रक्रिया. भारतीय स्तरीकृत समाजातील सांस्कृतिकीकरण ही एक विकासात्मक प्रक्रिया आहे. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात जे औद्योगिकरण, नागरीकरण आणि व्यवसायात्मक गतिशीलतेतून विभिन्न व्यवसायाचा विकास, संचार व्यवस्थेमधील विकास, उच्च शिक्षणाचा प्रसार, साक्षरतेचा प्रसार, वाढ, अभियांत्रिकीचा विकास, पाश्चात्य तंत्रज्ञानाचा विकास, नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा विकास इत्यादी घटकामुळे भारतीय समाजामध्ये केवळ सांस्कृतिक विकासात्मक झालेले नसून आर्थिक, राजकीय व सामाजिक विकासात्मक परिवर्तनालाही एक दिशा मिळालेली आहे. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे केवळ पदात्मक परिवर्तन. भारतीय समाजातील सांस्कृतिकीकरणामुळे केवळ सांस्कृतिक परिवर्तन घडून येते, समाज संरचनेअंतर्गत कुठलेही परिवर्तन घडत नाही. या दृष्टीने डॉक्टर एम एन श्रीनिवास स्पष्ट नमूद करतात की सांस्कृतिकीकरण अंतर्गत जाती व्यवस्थेमध्ये केवळ पदात्मक परिवर्तन घडते, जाती संरचनेत मात्र कुठलेही बदल किंवा परिवर्तन घडून येत नाही. म्हणून केवळ पदात्मक परिवर्तन हे सांस्कृतिकीकरणाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानले जाते. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सांस्कृतिकीकरणाचे विविध आदर्श प्रतिमान आहेत. सांस्कृतिकीकरणाचे विविध आदर्श हे प्रतिमान आहेत. त्यांनी प्रत्येक स्तरावर प्रभावी जाती सुद्धा सांस्कृतिक आदर्श ठरविल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सांस्कृतिक रंगाचे विविध आदर्श प्रतिमान आहेत आणि हे सांस्कृतिकीकरणाचे विशेष असे वैशिष्ट्य आहे असे डॉक्टर एम एन श्रीनिवास म्हणतात. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सांस्कृतिकीकरण केवळ हिंदू जातीपर्यंत मर्यादित नाही. त्यात ते म्हणतात की सांस्कृतिकीकरण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रातील इतर जाती व प्रादेशिक स्तरावरील प्रभावित जाती या दोन्ही जातीपुरतीच मर्यादित नसून ती विभिन्न प्रदेशातील डोंगराळ क्षेत्रात राहणाऱ्या
आदिवासींमध्ये संस्कृतिकीकरणाची प्रक्रिया आढळून येते. मध्य भारतातील गोंड आणि उराव व हिमाचल प्रदेशातील आदिवासी लोकांमध्ये देखील संस्कृतिकीकरणाची प्रक्रिया ही आढळून येत असते. नंतर डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी या संस्कृतिकीकरणाचे काय परिणाम झालेले आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे. पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे कनिष्ठ जातीच्या दर्जात्मक उन्नती. उपजातीच्या लोकांची जीवनशैली ही रीतिरिवाज, आचारविचार, खानपान इत्यादीचे कनिष्ठ जातीच्या लोकांनी आत्मसात केल्यामुळे त्यांचा सामाजिक दर्जा हा उंचावला गेला. त्यांच्या जीवनशैलीत आचारविचारातून दर्जात्मक उन्नती ही घडून आली. कनिष्ठ जाती समूह स्वतःला उच्च जाती समान आहोत असे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्याकरिता त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक बदल स्वतःमध्ये घडवून आणले. अशा प्रकारे कनिष्ठ जातीचा दर्जात्मक उन्नती ही आपल्याला बघून येते. नंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे कनिष्ठ जातीमधील सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन. कनिष्ठ जाती समूहांनी ब्राह्मण व इतर उच्च जाती समूहाचे जीवनमूल्ये, जीवन विषय, दृष्टिकोन, संकेत, नवीन आचार विचार आत्मसात केले, ज्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक बदलांना गती मिळून सामाजिक परिवर्तन हे घडून आले. कनिष्ठ जाती समूहाच्या सामाजिक दर्जामध्ये परिवर्तन यातूनच आपल्याला दिसून येते. नंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे कनिष्ठ जातीची संस्कृती ही सुप्त झाली. संस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेने कनिष्ठ जाती समूहाची आणि बस्तर सारख्या इतर आदिवासी समूहांची पारंपरिक कला, परंपरा व जीवनमूल्यांचा त्याग करून स्वसमूहाचा सामाजिक दर्जा उन्नत करण्याच्या दृष्टीने उच्च जाती समूहाची मूल्ये, जीवनशैली व नागरी जीवनाशी संबंधित गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. त्यामुळे त्यांची पारंपरिक संस्कृती ही तिथे लुप्त झाली. नंतरचा जो परिणाम झाला तो म्हणजे उच्च जातीच्या संस्कृतीचे सार्वत्रिकरण. संस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ जातीचे समूह उच्च जाती समूहाच्या सांस्कृतिक मूल्ये, परंपरा, जीवनशैलीचे आत्मसात करतात आणि प्रादेशिक स्तरावर सुद्धा प्रभावित जातीचे नेतृत्व गुण, जीवनशैलीचे अनुकरण कनिष्ठ व इतर जातीचे लोक करतात. मात्र भारतीय समाजावर संस्कृतीचा परिणाम असा झाला की संस्कृती श्रेष्ठत्वाची भावना व्यापक प्रमाणात झाल्याचे आपल्याला आढळून येते. अशा प्रकारची दुसरी संकल्पना संस्कृतिकीकरण ही डॉक्टर म्हैसूर एन श्रीनिवास यांनी सांगितली. त्यांनी संस्कृतिकीकरण म्हणजे काय, संस्कृतीकरणाची लक्षणे सांगितली, त्याचप्रमाणे या संस्कृतिकीकरणाचे समाजावर काय परिणाम होते ते देखील आपल्याला सांगितलेले आहे. दुसरे जे आपले समाजशास्त्रज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर धुर्जटी प्रसाद मुखर्जी, ज्यांना आपण DP मुखर्जी म्हणून ओळखतो. डॉक्टर धुर्जटी प्रसाद मुखर्जी यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1894 ला बंगालमध्ये झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कलकत्ता येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात MA ची पदवी घेतली. त्यांनी लखनौ विद्यापीठात अर्थशास्त्र व समाजशास्त्र विषयाचे अधिव्याख्याता म्हणून 32 वर्ष अध्ययन व अध्यापनाचे कार्य केले. लखनौ विद्यापीठात अर्थशास्त्र व समाजशास्त्राचा लखनौ संप्रदाय स्थापन करण्यात त्यांचा अग्रणी सहभाग आहे. ते हॅग आंतरराष्ट्रीय सामाजिक अध्ययन संस्थेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा गेले. डॉक्टर DP मुखर्जी हे भारतीय समाजशास्त्रीय परिषदेचे संस्थापकीय अध्यक्ष होते. 1956 ला डेहराडून येथे भारतीय समाजशास्त्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. अशा या महान भारतीय समाजशास्त्रज्ञांचे कॅन्सरने 5 डिसेंबर 1961 ला निधन झाले. असे होते आपले डॉक्टर धुर्जटी प्रसाद मुखर्जी म्हणजेच DP मुखर्जी यांची जी ग्रंथरचना आहे ती म्हणजे सामाजिक शास्त्र आणि व्यक्तिमत्व, समाजशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, भारताच्या इतिहासाची अध्ययन पद्धती, कलेच्या माध्यमातून संस्कृतीची ओळख, विचार आणि वैचारिक मतभिन्नता, भारतीय युवकांच्या समस्या आणि आधुनिक भारतीय संस्कृती. डॉक्टर DP मुखर्जींनी आपल्याला विकासवादाची संकल्पना सांगितलेली आहे. विकासवादाची संकल्पना म्हणजेच भारतीय परंपरेची ऐतिहासिक पार्श्वभूमी ध्यानात घेऊन त्या परंपरेमध्ये कशा प्रकारे परिवर्तन होत आहे याचे समाजशास्त्रीय विवेचन म्हणजेच विकासवादाची संकल्पना होय. या विकासवादाच्या संकल्पनेची काही वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे सामाजिक संस्थेतील परंपरांमधील समन्वय. डॉक्टर DP मुखर्जी यांनी राजकीय आंदोलनाला सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे अंग मानून भारतीय इतिहासाचे द्वंद्वात्मक प्रक्रियेद्वारे विश्लेषण केले आहे. कारण भारतीय समाज व्यवस्थेमधील विविध पारंपरिक संस्था परंपरेचे संरक्षण व संवर्धन करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो.
यामध्ये मुख्यतः धर्मसंस्था, कुटुंब संस्था, जाती संस्था आणि राजकीय संस्था इत्यादींचा समावेश हा होत असतो. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय संस्थेमधील स्थित्यंतर आहे. भारतीय समाज व्यवस्थेमधील स्तररचना व सामाजिक संस्थांचे विश्लेषण करताना मुखर्जींनी मार्क्सवादी तंत्राचा अवलंब केला. विशेष करून भारतीय परंपरेत आतापर्यंत जी स्थित्यंतरे घडून आली त्यांचे विश्लेषण ऐतिहासिक द्वंद्वात्मकतेच्या संदर्भाने करताना त्यांनी म्हटले आहे की भारतामधील बहुसंख्य लोक पारंपरिक विचाराचे असून भौतिक क्षेत्रामध्ये कितीही सुधारणा घडविल्या तरी परंपरेशी सांस्कृतिक मूल्यांना चिकटून राहणेच पसंत करतात. इतकेच नव्हे तर आपल्या परंपरा निरंतर टिकून राहाव्या म्हणून समाजाचे बळ संघटित करतात. त्यांच्या मते पारंपरिक मूल्यांना धोका निर्माण झाला तर त्यांचे संरक्षण करण्याचा ते प्रयत्न करतात. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सांस्कृतिक विरोध विकासवाद. डॉक्टर डी.पी. मुखर्जींच्या मते सामाजिक परिवर्तन ही चळवळीची प्रक्रिया असून त्या प्रक्रियेच्या अंतर्गत संघर्ष व विरोध यांचा समावेश होतो. भारतीयांच्या संदर्भात विरोध परंपरा, संस्कृती व मूल्यव्यवस्था इत्यादी घटकांशी निगडित आहेत. मात्र या घटकांना ऐतिहासिक संदर्भ आहेत. डॉक्टर मुखर्जींनुसार सांस्कृतिक विरोध अनेक प्रकारचे आढळून येते कारण नागरी जीवनात स्वेच्छावाद आढळून येतो. डॉक्टर डी.पी. मुखर्जी यांनी आंतरिक व बाह्य परंपरा व इस्लामिक परंपरा, उच्च परंपरा व स्थानीय परंपरा विरोधाचे उदाहरण देऊन स्पष्ट केल्याचे आढळून येते. डॉक्टर मुखर्जींच्या मते परंपरेचा विकास संस्कृती विरोधातून होत असतो. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परंपरा व आधुनिकता संघर्ष. डॉक्टर डी.पी. मुखर्जींनुसार ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारतीय समाजात नवीन मध्यम वर्गाचा उदय झाला, ज्यांची मुळे परंपरेमध्ये नाही आणि आधुनिकतेमध्येही नाही, ज्यांच्यात समन्वय होता. पाश्चिमात्य परंपरा व भारतीय परंपरा यामधील संघर्षाचा परिणाम हा विविध संस्कृतीत विरोधाभासात निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परंपरांचे तुलनात्मक विश्लेषण. परंपरा पाश्चात्य पद्धतीनुसार न स्वीकारता स्थानिक परंपरांचा समन्वय साधून स्वीकार केला पाहिजे असे मत व्यक्त करून त्यांनी भारतीय परंपरेच्या आधारे सामाजिक वास्तव्य शोधण्याचा सल्ला देऊन प्रादेशिक समाजाच्या परंपरेशी तुलनात्मक विश्लेषण करून क्षेत्रीय सांस्कृतिक लक्षणाची एकरूपता भारतीय समाजात निर्माण होऊ शकते अशी भूमिका स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. डॉक्टर डी.पी. मुखर्जींनी जी दुसरी संकल्पना सांगितली आहे ती म्हणजे भारतीय परंपरा व सामाजिक परिवर्तन. भारतीय परंपरा यात सर्वसमावेशकता व परिवर्तन ही लक्षणे असल्याने भारतीय परंपरेत सामाजिक परिवर्तन होत असते असं मत डी.पी. मुखर्जींनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि या भारतीय परंपरा व सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये त्यांनी आपल्याला सांगितली आहे. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय परंपरेत स्वतंत्र विकासात्मक संकल्पना अंतर्भूत आहेत. डॉक्टर डी.पी. मुखर्जीच्या मते भारतीय संस्कृती, मूल्ये, जीवनविषयक दृष्टिकोन, रीतिरिवाज इत्यादी घटक अत्यंत परिचित असल्याने किंवा त्या पद्धतीचे जीवन स्वतः जगत असल्याने अंतर्गत दृष्टीने त्यांचे अध्ययन भारतीय अध्ययनकर्त्याला सोपे जाते. कारण भारतीय परंपरेचे उगमस्रोत भारतीय संस्कृतीत आढळते आणि भारतीय परंपरा ह्या स्वतंत्र असून विकासात्मक संकल्पना संस्कृतीनुसार निश्चित होऊन त्या सामाजिकरणाच्या माध्यमातून विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे समाज व्यवस्थेच्या चौकटीत राहून परिवर्तनेही होत असतात असे डॉक्टर डी.पी. मुखर्जी म्हणतात. त्यानंतरचं जे त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे नीती नियमांना पोषक अशी मूल्ये भारतीय परंपरेत आहेत. मानवी प्रवृत्ती, त्यांच्या स्वभावाची जडणघडण तो ज्या समाजात वास्तव्य करतो त्या समाजाच्या परंपरेत होत असते. अशा परिस्थितीनुसार मूल्ये भारतीय परंपरेत आढळतात. इतकेच नव्हे तर भौगोलिक परिस्थितीनुसार व निसर्ग नियमात जसजसा बदल होतो तसतसा परंपरेत सोयीस्कर बदल घडण्याची प्रवृत्ती आढळते असे त्यांनी नमूद केलेले आहे. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाज परिवर्तन स्वीकार करण्याची क्षमता भारतीय परंपरेत आहेत. समाज परिवर्तन स्वीकृत करण्याची क्षमता भारतीय परंपरेत आहेत हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जी समाज व्यवस्थेत व अप्रत्यक्षरित्या भारतीय समाजात आढळते. बाह्य व अंतर्गत दृष्ट्या जे परिवर्तन भारतीय समाज व्यवस्थेत झाले ते सर्व परंपरेतील बदलामुळे साध्य झाले असे डॉक्टर डी.पी. मुखर्जी स्पष्ट करतात. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय परंपरेचे स्वरूप परिवर्तनशील आहेत.
डॉक्टर डी.पी. मुखर्जी हे भारतीय परंपरेचे स्वरूप परिवर्तनशील आहे या वैशिष्ट्याबद्दल नमूद करताना म्हणतात की येथील समाज व्यवस्थेत देशकाळ परिस्थितीनुसार विविध बदल झालेले आहे, परंतु या परिवर्तनाला परंपरा ही बहुअंशी कारणीभूत आहे. बाह्य व अंतर्गत दृष्ट्या जे जे परिवर्तन घडून आले ते सर्व इथल्या किंवा भारताच्या समाज व्यवस्थेत झाले, तेही परंपरामधील परिवर्तनामुळे शक्य झाले. म्हणून त्यांनी भारतीय परंपरेचे स्वरूप परिवर्तनशील आहे असे म्हटले आहे. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रतिकार करण्याची क्षमता भारतीय परंपरेत आहे. डॉक्टर डी.पी. मुखर्जीनुसार सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने व शांततामय जीवन विकासाकरिता ज्या परंपरा योग्य आहेत त्या कायम टिकविण्याकरिता मानव प्रयत्न करतो आणि सार्वत्रिक व आवश्यक स्वरूपाच्या मूल्यांना धोका निर्माण होईल असे ज्यावेळी वाटते त्यावेळी प्रतिकारही केला जातो. त्यांच्या मते समाज व्यवस्थेच्या व सामाजिक मूल्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण करणारी परिवर्तने जर घडून येत असेल तर त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता ही भारतीय परंपरेत आहे. त्यामुळे समायोजन, विरोध, संघर्ष व सहकार्य यांच्याद्वारे भारतीय समाजातील सामाजिक परंपरेत परिवर्तने घडत आलेली आहे असं डॉक्टर डी.पी. मुखर्जींचं मत आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की परंपरा भारतीय समाज व्यवस्थेचा ऐतिहासिक पाया आहे. परंपरा या इतिहासातून व लिखाणातून व्यक्तिविषयक कथनातून निर्माण झाल्या आहे, परंतु परंपरांना इतिहासात्मक दृष्टीने दुर्लक्ष केल्याने भारतीय समाजाची वस्तुस्थिती जाणून घेणे अवघड झाले आहे. परंपरा इतिहास जमा झाले आहेत असे अध्ययनकर्ते समजण्याचा प्रयत्न करतात असे परखड मत व्यक्त करून डॉक्टर डी.पी. मुखर्जी म्हणतात की भारतीय समाजात ज्या परंपरा व जीवनविषयक मूल्यांचा आदर राखला जातो आणि ज्या परंपरा समाज परिवर्तनाला दिशादर्शक ठरतात अशा सामाजिक परंपरांना दुर्लक्षून चालणार नाही. म्हणून सामाजिक परंपरांचे अध्ययन भारतीय सामाजिक परिस्थितीशी साजेशी अध्ययन तंत्राद्वारे करावे असा डॉक्टर डी.पी. मुखर्जी सल्ला देतात. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परंपरामध्ये एकसंघ समाज घडविण्याची क्षमता आहे. डॉक्टर डी.पी. मुखर्जी यांच्या मते परंपरेत समाज परिवर्तन साधण्याची योग्यता असून संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता आहे, कारण भारतीय परंपरेत लोकशाही पद्धतीने परिवर्तने घडून आलेली आहेत. तसेच भारतीय परंपरांना संस्कृतीचे अधिष्ठान आहे. नंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनुभव हा परिवर्तनाचा मूलभूत पाया आहे. डॉक्टर डी.पी. मुखर्जी यांच्या मते श्रुती, स्मृती आणि अनुभव यांच्याद्वारे भारतीय परंपरेत घडून आलेली परिवर्तने लोकशाही मार्गाने झाल्याने ती रक्तहीन क्रांती म्हणून संबोधली पाहिजे असे मत व्यक्त करून डॉक्टर डी.पी. मुखर्जी अधिक स्पष्ट रूपात नमूद करतात की खाजगी जीवनातील अनुभवापेक्षा सामाजिक स्वरूपातील अनुभव व सामाजिक परिवर्तनाला विशेष कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे भारतीय परंपरा व सामाजिक परिवर्तन ही संकल्पना सांगून त्यांनी त्यांची वैशिष्ट्ये आपणासमोर सादर केली आहेत. तिसरे जे आपले समाजशास्त्रज्ञ आहेत ते आहेत श्यामचरण दुबे. श्यामचरण दुबे यांचा जन्म 4 जुलै 1922 रोजी मध्य प्रदेशात झाला. महाविद्यालयीन तसे विद्यापीठीय शिक्षण मध्य प्रदेश येथे झाल्यावर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर लखनौ विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करत असतानाच ईस्टर्न अँथ्रोपॉलॉजिस्ट नावाच्या पत्रिकेचे ते संपादक झाले. उस्मानिया विद्यापीठात त्यांनी रीडर म्हणून तसेच सागर विद्यापीठात मानवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी सिमला येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज मध्ये निरीक्षक म्हणून काम केले. दुबे हे युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रसंघ व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या विविध पदावर कार्य केले. अखिल भारतीय समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून सर्वोत्कृष्ट त्यांनी काम केले. अशा या थोर समाजशास्त्रज्ञांचे 4 फेब्रुवारी 1996 रोजी निधन झाले. असे होते श्यामचरण दुबे. श्यामचरण दुबेंची जी ग्रंथसंपदा आहे ती म्हणजे भारतीय खेडे, ग्रामीण भारतातील सत्ता संघर्ष, भारतीय ग्राम्य समाज परिवर्तन, भारतीय समकालीन आधुनिकीकरण, सामाजिक शास्त्रातील समाज परिवर्तन, विकास आणि आधुनिकीकरण आणि भारतीय समाज. श्यामचरण दुबे यांनी आधुनिकता ही संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे. ते म्हणतात की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये संरचनात्मक, संस्थात्मक, अभिवृद्धिगत आणि मूल्यांतर्गत होणारे बदल म्हणजेच आधुनिकता होय. या आधुनिकतेची काही लक्षणे देखील त्यांनी सांगितली. पहिले लक्षण आहे परानुभूती. परानुभूती या लक्षणाचा विचार मांडताना डॉक्टर दुबे म्हणतात की परानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून स्थितीकडे नजर टाकण्याची क्षमता.
प्रत्येक समाजात अशा प्रकारची क्षमता काही प्रमाणात तरी विद्यमान असते. त्या क्षमतेला रुंद बनविण्याकरिता व दृढ करण्याकरिता मानवीय आंतरक्रियेत गुणात्मक बदल अत्यावश्यक आहे. या प्रकारचे परिवर्तन आधुनिकतेच्या समाजाकरिता अपेक्षित आहे. त्यांच्या मते मानवी आंतरक्रियांना गतिशील करण्यासाठी जड शक्तीच्या रूपात गुण आवश्यक असते. दुसरे जे लक्षण त्यांनी सांगितलं आहे ते म्हणजे गतिशीलता. आधुनिक समाज संज्ञात्मक अनुषंगाने विवेकपूर्ण सार्वभौमिक स्वरूपाचा आहे. आधुनिकतेमधील समाजात गतिशीलता ही व्यक्तीच्या ध्येयात्मक दृष्टीने व्यक्तिकेंद्रित आणि स्तरीकरणाच्या अनुषंगाने पदानुक्रमित आहे. केंद्रीकरण व विकेंद्रीकरणाचा संयोग या आधुनिकतेमध्ये होत असतो आणि यातूनच गतिशीलता ही आपल्याला मिळत असते. नंतरचं जे लक्षण सांगितलं आहे ते म्हणजे संस्थागत राजकीय स्पर्धा. आधुनिकतेमधील समाजात रुचीचे अधिक स्पष्ट स्वरूप निर्देशित होते. सशक्त रुची समूह तयार होतात आणि राजकीय प्रतिस्पर्धा संस्थागत रूप घेतात. राजकारणाचे धागेदोरे हळूहळू विकसित होत असतात. आधुनिकीकृत समाज अशा संस्थागत संरचनेद्वारे संचालित होतात, जी संस्थागत राजकीय स्पर्धेचे रूप धारण करतात. नंतरचं जे लक्षण सांगितलं आहे ते म्हणजे उच्च सहभागिता. आधुनिकतेमधील मूल्याचे उच्च सहभागिता हे महत्वपूर्ण लक्षण मानले जाते. डॉक्टर दुबेनुसार आधुनिकीकरणात संचार साधनांनी संपर्क, उच्च तंत्रज्ञानाचा स्वीकार, विकासात्मक योजना, उच्च व्यावसायिक परिवर्तन इत्यादी क्षेत्रात लोकांची उच्च कोटीची सहभागिता स्वीकारली आहे. डॉक्टर दुबे स्पष्ट नमूद करतात की गावामध्ये नवीन मापदंडाच्या स्वरूपात भौतिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागिता वाढली आहे. नवनवीन मूल्यात्मक संबंधामध्ये लोकांचा सहभाग आधुनिकतेमध्ये अपेक्षित असतो. नंतरचं जे लक्षण त्यांनी सांगितलं ते म्हणजे अर्जित गुणांना महत्व. आधुनिकतेमध्ये व्यक्तीच्या अर्जित गुणांना विशेष महत्व आहे. डॉक्टर दुबे यांनी शिक्षणाला आधुनिकतेमधील महत्वपूर्ण सशक्त मॉडेल मानले. या मॉडेलमध्ये व्यक्ती अर्जित गुणांचा विकास करतो आणि शैक्षणिक गुणाधारित दर्जांना स्वीकारतो. नवे अधिकार, नवे बोध व नवीन क्षितिजांना व्यक्ती स्पर्श करू शकतो. उच्च कोटीच्या अर्जित गुणांना व्यक्ती अर्पण करतो. नंतरचं जे लक्षण सांगितलं ते म्हणजे हितांचे संयुक्तीकरण. डॉक्टर एस सी दुबेनुसार नवे शिक्षण, नवीन अर्थव्यवस्था, प्रशासन, शहरीकरण इत्यादी क्षेत्रात आधुनिकतेच्या प्रक्रियेत व्यक्ती मूल्याधारित समजून आपल्या हिताचे योग्य संयुक्तीकरण करतो. नवनवीन सामाजिक आंदोलनाला प्रोत्साहन, हिताच्या संयुक्तीकरणाच्या दिशेने तो प्रयत्नशील राहत असतो. नंतरचं जे लक्षण त्यांनी सांगितलं ते म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात शिस्त. डॉक्टर दुबेनुसार आधुनिकता ही अनिवार्य आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात शिस्त ही आवश्यक असते, ज्यामुळे आर्थिक विकासात्मक दृष्टीने अत्याधुनिक संचार साधने, शिक्षण इत्यादीद्वारे आधुनिकतेला प्रोत्साहन दिले जाते. शेवटचं जे त्यांनी लक्षण सांगितलं ते म्हणजे हिताचे एकत्रीकरण. आधुनिकतेत नवनवीन जीवनशैलींच्या दृष्टीने हित महत्वाचे मानून त्याचे एकत्रीकरण केले जात आहे. डॉक्टर दुबेनुसार शहरीकरणामध्ये विभिन्न जातीचे मेलमिलाप त्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वीकृत करण्याची मानसिकता नागरी समाजात दिसून येते. आधुनिकतेमधील मूल्यांतर्गत हिताचे एकत्रीकरण यासाठीच महत्वाचे आहे. त्यानंतर त्यांनी या आधुनिकतेमुळे समाज परिवर्तन हे कसं होते हे आपल्याला सांगितलेलं आहे. आधुनिकतेने समाज परिवर्तन, त्यातील पहिला जो घटक त्यांनी सांगितला तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेमध्ये परिवर्तन. डॉक्टर दुबेंच्या मते भारतीय समाजात संयुक्त कुटुंब पद्धती होती. या कुटुंब व्यवस्थेत लिंग, वय व संबंधाच्या आधारे अधिकाराचे निर्वाहन होत होते. कुटुंब प्रमुखाची एक हाती सत्ता होती. कुटुंबातील निर्णय कुटुंब प्रमुखच घेत होता. आधुनिकतेमुळे मात्र संयुक्त कुटुंबाचे रूपांतर हे विभक्त कुटुंबात झाले. कुटुंबातील सदस्यांच्या भूमिका व दर्जाचे निर्धारण हे त्यांच्या परंपरागत गुणावर न राहता त्यांनी अर्जित केलेल्या गुण, कौशल्य, शिक्षण, व्यक्तिमत्व आदी गोष्टींवर ते देऊ लागले. नंतरचं जे परिवर्तन झालेलं आहे तो घटक म्हणजे जाती व्यवस्थेत परिवर्तन. भारतातील जाती व्यवस्था ही हिंदूंच्या विभिन्न जातीची एक जटिल सोपान रचना होती. खानपान व्यवस्थेच्या दृष्टीने संस्कारित नियमबद्ध व्यवस्था होती, जी ग्रामीण जीवनाचा आधार जाती व्यवस्था होती. परंतु आधुनिकतेमुळे जाती व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून आले. गावामध्ये सुद्धा जातीमध्ये अंतर कमी झालेले आहे. आज जाती नव्या रूपाने संघटित होत आहे आणि त्यांचे स्थानीय, प्रांतीय व राष्ट्रीय संघटना बनल्या आहेत.
ग्रामीण क्षेत्रातील जातीवर आधारित जजमानी प्रथा पूर्णपणे बदलली आहे. डॉक्टर दुबेनुसार जातीच्या क्षेत्रात विवाह, व्यवसाय, स्तरीकरण, कर्मकांड व पवित्रतेच्या कल्पनेत देखील परिवर्तन झालेले आपल्याला दिसून येत आहे. या आधुनिकतेमुळे जे समाज परिवर्तन होते त्यातील तिसरा घटक म्हणजे धार्मिक विश्वासामधील परिवर्तन. डॉक्टर दुबे स्पष्ट नमूद करतात की ग्रामीण जीवनात धर्माचे प्राबल्य होते. विभिन्न कर्मकांड, भाग्य, दैव, पाप पुण्य इत्यादीवर दृढ विश्वास होता. या विश्वासावर ग्राम्य जीवनशैली निर्माण झालेली होती. आधुनिकतेमुळे मात्र धार्मिक क्षेत्रातही बदल झाले आहे. आस्तिकता कमी होऊन नास्तिकता वाढली आहे. कर्मकांड, दैव, भाग्य, पाप पुण्याच्या कल्पना यावरील विश्वास कमी झालेला आहे. डॉक्टर दुबे स्पष्ट करतात की पूर्वीसारखे रूढीवादाचे गढ राहिलेले नाही. त्यांना देखील परिवर्तनाची म्हणजेच आधुनिकतेची हवा लागलेली आहे. कर्मकांड व पावित्र्याच्या कल्पनेत देखील परिवर्तन झालेले आपल्याला दिसून येते. नंतरचे जे परिवर्तन झालेले आहे ते आहे सांस्कृतिक क्षेत्रात परिवर्तन. पूर्वी ग्रामीण जीवन सांस्कृतिक मूल्याचे माहेरघर होते. वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण समाजाची संस्कृती होती. परंपरागत मूल्यांना घट्ट चिकटून राहणारी ग्राम्य समाज व्यवस्था होती. आध्यात्मिक मूल्य व्यवस्था होती. परंतु आज ग्रामीण समाज आधुनिकतेपासून पूर्णपणे अलिप्त नाही. आज गावामध्ये शिक्षण, प्रशासन, सामुदायिक योजना, टेलिफोन, स्मार्टफोन, दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनाने आधुनिकतेला प्रोत्साहन दिले आहे. ग्रामीण क्षेत्रात केवळ भौतिक आणि सांस्कृतिक परिवर्तन होऊ लागले असे नाही, तर नवीन मूल्ये, नवे संबंध, आकांक्षा, जीवनशैली, जीवनविषयक दृष्टिकोन सुद्धा बदलत आहेत. आज ग्रामीण जीवनात व्यापक रूपाने परिवर्तन झालेले आपल्याला दिसून येते. नंतरचं जे परिवर्तन झालेलं आहे ते आहे स्थानिक सत्ता परिवर्तन. डॉक्टर दुबेनुसार ग्रामीण क्षेत्रात ग्रामीण पंचायती होत्या. सर्व राजकीय अधिकार पंचायतीभोवती एकवटलेले होते. गाव पंचायत व जाती पंचायतीद्वारे गावातील कुठलेही भांडण, तंटे सोडविले जायचे. गावातच कर वसुली पंचायतीद्वारे व्हायची. परंतु डॉक्टर दुबेनुसार गाव पंचायतीचे जे निर्णय सर्वसंमतीने घेतले जायचे ते आज बहुमताद्वारे घेतले जातात. आधुनिकतेमुळे परिवर्तनाच्या नवनवीन शक्ती गावातील विविध परिवर्तनाच्या पैलूंना जन्म देत आहे. नंतरचं जे समाज परिवर्तन झालं आहे ते आहे व्यवसाय क्षेत्रातील परिवर्तन. डॉक्टर दुबेनुसार पूर्वी जाती व्यवस्थेवर आधारित जजमानी प्रथा होती. जजमानी प्रथेत प्रत्येक जातीचा व्यवसाय परंपरेनुसार निश्चित व्हायचा. या जजमानी प्रथेनुसार वस्तू विनिमय व्यवस्था होती. परंतु आज ग्रामीण क्षेत्रातील व्यवसायाचे स्वरूप पूर्णपणे गतिशील झालेले आहे. आज ब्राह्मण जातीचे लोक चामड्याच्या आधुनिक पद्धतीने व्यवसाय करतात. आधुनिकतेमुळे नवनवीन व्यवसाय निर्माण झाले. परंपरागत व्यवसायाचे स्वरूप बदलले. कोणी कुठला व्यवसाय करावा असे कुठलेही बंधन आज उरले नाही. स्वतःच्या योग्यतेनुसार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. पूर्वी एका कुटुंबाचा एकच व्यवसाय होता, तोही परंपरेने चालत आलेला होता. आधुनिकतेमुळे मात्र एका कुटुंबात विविध व्यवसायाचे चित्र आज आपल्याला दिसून येते. नंतरचे जे परिवर्तन आपल्याला आधुनिकतेमुळे दिसून येते ते म्हणजे पवित्र अपवित्रतेच्या कल्पनेत बदल. डॉक्टर दुबेनुसार पूर्वी पवित्र अपवित्रतेची मूल्य होती. त्या मूल्यानुसार पवित्र अपवित्रतेची भावना ग्रामीण जीवनामध्ये घट्ट रुजली होती. जाती जातीमध्ये अस्पृश्यता होती. आज मात्र आधुनिकतेने स्तरीकरण, कर्मकांड व पवित्रतेच्या कल्पना यांना बदलून टाकले. जातीमधील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी चळवळी झाल्या आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रातही स्पृश्य जाती, अस्पृश्य जाती यामध्ये मेलमिलाप वाढला. इतकेच नव्हे तर विभिन्न जातीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठता यामध्ये गतिशीलता वाढली आहे आणि आंतरविवाहाचे नियम मात्र अजूनही जैसे थे आहे. अशा प्रकारचे या आधुनिकतेमुळे समाज परिवर्तन हे घडत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण भारतीय समाजशास्त्रीय विचार परंपरा यातील भाग 2 बघितला, ज्यात आपण म्हैसूर श्रीनिवास, डॉक्टर धुळजटी प्रसाद मुखर्जी आणि श्यामचरण दुबे यांच्याबद्दल माहिती बघितली. पुढच्या सेशनमध्ये आपण या सेमिस्टरचं शेवटचा जो आपला भाग आहे तो आहे भारतीय समाजशास्त्रीय विचार परंपरा यांचा भाग 3 हा बघणार, ज्यात आपण बघणार आहोत राधाकमल मुखर्जी, ताराबाई शिंदे आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. धन्यवाद.